नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या महाकाव्य काव्य समजलेलं उमजलेलं या पुस्तकातील रामायणातील वानर समाजाचे शिथिल स्त्री पुरुष संबंध या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 2 भागांपैकी पहिला भाग वाचतो. सार्थ श्री वाल्मिकी रामायणाचा अनुवादक व संपादक डॉक्टर न जोशी MA PhD यांनी किष्किंधा कांडवर स्पष्टीकरणार्थ टीपा लिहिताना वानरात विवाह संस्था असली तरी स्त्री पुरुष संबंध शिथिल असावेत असे विधान केले आहे. दशरथ कैकेयीच्या पूर्वकथेनुसार 14 वर्षे वनवासात आलेले राम आणि लक्ष्मण या 2 बंधूंचे वैवाहिक जीवन एक पत्नीव्रताचे आणि त्या उभयतांच्या पत्नी सीता आणि उर्मिला यांचे वैवाहिक जीवन एक पतिव्रताचे असे एकनिष्ठेचे आहे. या पार्श्वभूमीवर किष्किंधा राज्यातील वानर समाजात विवाह संस्था असूनही तेथील काही स्त्री पुरुषांचे कामवर्तन शिथिल स्वैर स्वरूपाचे विवाहबाह्य स्वरूपाचे दिसून येते. प्रथमच लक्षात येणारे या वानर समाजाचे राजे वाली आणि सुग्रीव यांच्यात वैवाहिक जीवनातील स्त्री पुरुष संबंध त्यांचे कामवर्तन शिथिल स्वैर स्वरूपाचे आहे असे स्पष्ट दिसून येते. हे शिथिल विवाहबाह्य कामवर्तन थोडे विस्ताराने पाहण्यासारखे आहे. वानर समाजाचा राजा किष्किंधा राज्याचा राजा वाली. अगोदरच्या दीर्घ कथेनंतर वालीने आपला धाकटा भाऊ सुग्रीव याला युवराज पदावरून खाली उतरवले आणि त्याला किष्किंधाबाहेर हाकलून दिले. दुदुंभी या राक्षसाने वालीचे वर्णन मदन मोहित पुरुषः स्वैर काम भोगेषु वानरः स्त्रियांनी घेरलेला असे केले आहे. त्याचा तारा या स्त्रीबरोबर विवाह झालेला आहे. पण सुग्रीव या धाकट्या भावाला हाकलून दिल्यानंतर सुग्रीवाची पत्नी रुमा हिच्याबरोबर वालीने कालबाह्य कामवर्तन सुरू केले आहे. कामाने त्याला का ठार मारले याबाबत राम त्याच्या स्वैर कामवर्तनाबद्दल बोलतो आहे. भ्रातुः वर्तसी भार्यायां त्वक्त्वा धर्म सनातनम अस्यं त्वं धरणामस्य सुग्रीवस्य महामनः. रुमायां वर्तसे कामान् स्नुषायां पापकर्मकृत भ्रातृभार्याभिर्मषे अस्मिन् दंडायं प्रतिपादितः. जो मुलगी बहीण भावजय यांच्याकडे कामबुद्धी बाळगतो त्याचा वध करणे उपयुक्त धर्म आहे. आता सुग्रीवाकडे वळून बघूया. त्याचेही वैवाहिक जीवन वालीप्रमाणेच काममोहित विवाहबाह्य स्वैर शिथिल असेच आहे. रामाने वालीला ठार मारल्यानंतर सुग्रीवाला स्वतःची पत्नी रुमा हिच्यासह वानरांच्या विशाल साम्राज्याची प्राप्ती झाली. रुमांच भार्या उपलभ्य राज्यं त्रिदशाधिपौ यथा. तो आता कसा वागतो आहे? राज्य प्राप्त झाल्यावर तो प्रमदाम अभिरत सदा असा सदैव तरुण स्त्रियांसह क्रीडा विलासात बुडून गेला आहे. एवढेच नव्हे तर स्वतःच्या पत्नीसह वडील बंधू वाली यांची पत्नी अभिष्ट सुंदरी तारा हिचीही प्राप्ती करून तो अहोरात्र विहार करतो आहे. स्वांच पत्नी अभिप्रेतां तारांच अपि समिस्मितां विहरतम अहोरात्रम. सुग्रीवाने स्वतःची पत्नी रुमा हिच्याऐवजी वालीची पत्नी तारा हिला दिलेले अधिक महत्त्वाचे स्थान पाहण्यासारखे. श्रेष्ठ वानरांनी सुग्रीवाच्या भवनात जाऊन लक्ष्मणाच्या आगमनाचे व तो सीताशोधाच्या वचनाबाबत काहीच करीत नाही म्हणून लक्ष्मणाच्या संतापाचे निवेदन केले आहे. त्यावेळी कामातूर झालेला वानरराज सुग्रीव भोगासक्त होऊन तारेजवळ बसला होता. ताराया सहितां कामी सक्तः कृपिवृषः तदा. सुग्रीव भवनात स्वतःची पत्नी रुमा हिच्यापेक्षा ताराला अधिक महत्त्व दिले गेले असल्याने सुग्रीवाने लक्ष्मणाचा संताप शांत करण्यासाठी रुमाला नाही तर ताराला पाठवले.
लक्ष्मणाशी गोड बोलून त्याला शांत करण्यास सांगितले. एवढे सुग्रीवाच्या मनात ताराचे महत्त्व वाढले आहे. सुग्रीव ताराला सांगतो आहे, भामिनी तव वचनैः सात्वयुक्तं च प्रासायन्तु अर्हसि त्वद्दर्शने विशुद्धात्मा न स्म कोपम करिष्यसि. तुझ्या दर्शनाने त्याचा संताप नाहीसा होईल असे सुग्रीवाने म्हणताच मदाने चंचल झालेली मदविव्लक्ष्मी तारा लक्ष्मणाजवळ गेली. मधुपान केल्याने नारी सुलभ लज्जा नाहीशी झालेली ती पानभोगा निवृत्त लज्जा बघून लक्ष्मणाने आपला राग आवरून धरला. सुग्रीवाची तारीफ करून तो लक्ष्मणाला सांगते आहे की सुग्रीव कृतघ्न वा क्रूर नाहीत. श्रीरामचंद्रांच्या कृपाप्रसादाने वानरांचे हे अक्षय राज्य, यश, रुमा आणि मलासुद्धा त्यांनी प्राप्त करून घेतले आहे. रामप्रसादात कीर्ती कपिराज्यं च शाश्वतं प्राप्तवानिह सुग्रीवो रुमां मां परमतप. रामामुळेच हे राज्य आणि रुमासह त्याला तारा प्राप्त झाली आहे. राज्यंच सुमहत् प्राप्यं तारांच रुमयासह. वरील उदाहरणाच्या सहितच्या विवेचनातून संबंधित अवतरणातून वानर समाजाचा राजा वालीप्रमाणेच वानर समाजाचा दुसरा राजा त्याचाच धाकटा बंधू सुग्रीव याचेही वैवाहिक जीवन काममोहित, विशेषतः वाली पत्नी तारा या परस्त्रीबरोबरचे विवाहबाह्य संबंध, विवाहबाह्य कामवर्तन स्वैर शिथिल असेच आहे. कंसात प्रस्तुत शीर्षक संबंधित विषय बाह्य असली तरी रामाच्या तथाकथित धार्मिक वर्तनाबद्दल नोंद घ्यायला हवी. सुग्रीवाची पत्नी रुमा हिच्याबरोबरच्या विवाहबाह्य धर्मबाह्य कामसंबंधामुळे रामाने वालीला ठार मारले. पण वाली पत्नी तारा हिच्याबरोबरचे सुग्रीवाचे जे विवाहबाह्य धर्मबाह्य कामसंबंध होते त्याबद्दल रामाने काय केले? पूर्णपणे दुर्लक्ष. कंस पूर्ण. सुग्रीवाच्या अशा या विवाहबाह्य स्वैर शिथिल वर्तनाबद्दल वानर समाजातील थोर नेते, योद्धे म्हणजे ताराचा पिता, रुमाचा पिता, हनुमंताचा पिता यांच्या विरोधी वा तत्सम प्रतिक्रिया कुठेच दिलेल्या नाहीत. त्यांना हे काही गैर आहे असे वाटत नसावे. किंबहुना या वानर समाजाच्या सुग्रीव राजाने आवाहन करताच सीतेच्या शोध मोहिमेसाठी ते कोटींच्या वानर सेनेसह आगमन करतात. कांचन शैलाभ हा तारा या वीर्यवान पिता रामाया हनुमान पिता केसरीच संप्राप्ता. वाली, सुग्रीव या वानर समाजातील राजांप्रमाणेच रामायणातील वानर समाजातील थोर योद्धा सुग्रीवाचा प्रमुख सल्लागार सहाय्यक हनुमंत, याचा पिता केसरी, त्याची पत्नी म्हणजे हनुमंताची माता अंजनी हिची तर विवाहबाह्य स्वैरकथा रामायणात अधिक सविस्तर दिली आहे. ती वानर समाजातील अंजनी या स्त्रीची विवाहबाह्य शिथिल स्वैरकथा रामायणाचे अनुवादक डॉक्टर प्र. न. जोशी यांच्या मराठी अनुवादात आणि महर्षी वाल्मिकींच्या रामायण संहितेत अगदी सविस्तर वाचावी अशीच. पूज्य कस्थला नामक विख्यात अप्सरा शापवश होऊन कपियोनीत अवतीर्ण झाली. ती वानरराज महामनस्वी कुंजर याची पुत्री. तिचं नाव अंजनी. ती वनराज केसरीची पत्नी झाली. रूपयौवनाची शोभणारी कामवर्णी पर्वतावर हिंडत होती. अंगावर रेशमी वस्त्र, गळ्यात चित्रविचित्र माळा, विशाल लोचना अशा तिचे सुंदर वस्त्र पीतवर्णी होते. त्याला रक्तवर्णी किनार होती. ती पर्वत शिखरावर उभी होती. त्याचवेळी वायुदेवाने तिचे वस्त्र हळूच पळवले. त्यानंतर त्याने तिच्या परस्पर शेजारी असलेल्या गोल गोल मांड्या, एकमेकाला स्पर्श करणारे उभार उरोज आणि मुखही पाहिले. तिचे नितंब उंच आणि विस्तृत होते. कटिभाग अत्यंत कृश होता. तिचे सर्वांग अत्यंत सुंदर होते. तिच्या अंगाचे असे निरीक्षण केल्यावर वायुदेव मोहित झाला. त्याच्या संपूर्ण अंगात कामभावाचा आवेश संचारला.
अंजनीच्या ठाई रमलेल्या सुंदरीला आपल्या विशाल बाहूंनी आलिंगन दिले. अंजनी, कोण माझ्या या पातिव्रत्याचा भंग करीत आहे? वायुदेव, मी तुझ्या एकपतित्वाचा नाश करीत नाही. मी अव्यक्त रूपानं तुला आलिंगन दिलं आणि मानस संकल्पाद्वारे तुझ्याशी समागम केला. महान धैर्यवान, महातेजस्वी, महाबली, महापराक्रमी, बुद्धिमान अशा पुत्राची तुला प्राप्ती होईल. असा अंजनी या वानर स्त्रीच्या स्वैर कामवर्तनाने गुहेत गुपचूप जन्मलेला हनुमंत हा वायू अंजनीचा औरसपुत्र, पण केसरी या वानराचा अनौरस पुत्र. श्री वाल्मिकी रामायण संस्कृत संहितेत ही अंजनी कथा खालीलप्रमाणे आहे. अप्सरा श्रेष्ठा विख्याता पूज्यी कस्थला अज्जनेती परिख्याता पत्नी केसरिणो हरेः. विख्याता त्रिषु लोकेषु रूपेणा प्रतिमा भुवि अभिशापद्भुत तात कपित्वे कामरूपिणी. दुहिता वानरेन्द्रस्य कुज्जरस्य महात्मनः मानुषं विग्रहं कृत्वा रूपयौवनशालिनी. वित्रिमाल्याभरणा कदाचित् क्षौमधारिणी अवरत्पर्वस्याग्रे प्रावडमुन्दस्य निमे. तस्या वस्त्रं विशालाक्षः पीतं रक्तदशं शुभं सदर्शश तस्या वृत्तावरु सुसंहृतो. स्तनौ चोपिनौ संहितो सुजान्तं चारुचाननं तां बलदयच्छ्रोणीं तनुमध्यां यशस्विनीं. दुष्टैव शुभस्वसर्वाङ्गी पवनः काममोहितः सतां सुउच्चाभ्यां दीर्घास्या पर्वश्यजलमारुतः. मन्मयाविष्टसर्वाङ्गी मतात्मा तां निन्दितां सा तु तत्रैव सम्भ्रास्ता सुव्रता वाक्यं ब्रवीत्. एकपत्नीव्रतमिन्दं को नाशयितुमिच्छति अज्जनाया वचः श्रुत्वा मारुतः प्रत्यभाषत. न त्वां हिंसामि शुश्रूणि नाभूत् ते मनसो भयं मनस्सास्मि गतौ यत् त्वा परिष्वज्य यशस्विनी. वीर्यवान् बुद्धिसम्पन्नस्तव पुत्रो भविष्यति सहासत्वो महातेजा महाबलपराक्रमः. लङ्घत्वे प्लवने चैव भवप्यति मया सम. एवमुक्ता तत्सृष्टा जननी ते महाकपि. गुहायां त्वा महाबाहो पज्यज्ञे प्लवगर्भशः. किष्किन्धाकांड षट्शिष्टम सर्गामधील वानर समाजातील अंजनी या स्त्रीचे वायू या परपुरुषाबरोबरचे हे विवाहबाह्य शिथिल स्वैर कामवर्तन वानर समाजासंबंधी आणखी काय. पवनपुत्र हनुमंत म्हटल्यावर त्याच्या अंजनी या आईचे पवनाबरोबरचे वायू या परपुरुषाबरोबरचे विवाहबाह्य स्वैर शिथिल कामवर्तन समजते. तसेच रामायणात वानर समाजातील इंद्रपुत्र सुग्रीव, अग्निपुत्र नील, ब्रह्मदेव पुत्र जांबवन असे उल्लेख येतात. महाभारतातील सूर्यपुत्र कर्ण, यमपुत्र धर्म आदींचे जन्म दुर्वास, विदुर आदी परपुरुषांबरोबरचे विवाहबाह्य स्वैर शिथिल कामवर्तनातून झाले होते. असे समाज मानववंशशास्त्रज्ञ इरावती कर्वे यांनी विवेचन केले आहे. तसेच रामायणातील वानर समाजातील इंद्रपुत्र सुग्रीव, अग्निपुत्र नील, ब्रह्मदेवपुत्र जांबवन म्हणजे वानर समाजातील त्यांच्या आयांचे एखाद्या परपुरुषाबरोबरचे विवाहबाह्य स्वैर शिथिल कामवर्तन असेच म्हणता येईल ना. इथं हा भाग थांबवतो. धन्यवाद.